तुला एकटीला सोडून जाऊसच वाटेना. गप जायचं आणि ट्रेनिंग संपून लवकर परत यायचं. मुलगा आपल्या गावातलाच आहे, इथलाच, एकदम जवळचा आहे. तुझं जर त्यांच्या बरोबर लग्न झालं ना तर तुला कशाची कमी नाही पडणार. शितले, अगं काय अवस्था करून घेतलीस ही? जर बघ स्वतःकडं. असं वागू नकोस बाळा. शितले, खाल्लेस का काय? खोटं बोलू नकोस. आता सुमन काकी मला म्हणाली खाली, आज पण तू काय खाल्लं नाहीस म्हणून. अगं 2 दिवस झालं तू अजून काय खाल्लं नाहीस. असं स्वतःला त्रास देऊन काय मिळणार आहे ग तुला? अगं शितले, बोल काहीतरी. शितले, तुला असं बघवत नाही ग. प्लीज असं नको करू. तुला बघूनच मला एवढा त्रास होतोय, तर तुझ्या घरच्यांना किती होत असेल. तिथले अजून किती दिवस अशी वागणार आहेस तू? जवळ राजसंग लग्नाची परवानगी देत नाहीत तवर. तब तक क्या खाना पीना छोड़ देगी क्या? शितले, प्लीज असं नको करू. अगं स्वतःकडे बघ जरा, काय अवस्था करून घेतलीस तू. हे बघ, सगळं तुझ्या मनासारखं होईल. परीक्षा जवळ आली, अभ्यास करायला पाहिजे. लक्ष विचलित झालं तर नापास होईल, आणि नापास झाला आजाला आवडायचं नाही. टॅलेंट त्याच्यामध्ये लवकर इकडे म्हणा. शीतलच्या घरात माहिती काढायची. अहो जमा काय करणार आहे भैया? तो थोडी शीतलच्या घरात जाणार आहे. अरे त्यो नाही, पण यास्मिन जाते का नाही शीतलच्या घरी? शीतल यास्मिनला सांगन, यास्मिन जम्याला सांगन, जम्या आपल्याला येऊन सांगन. हा, यास्मिन जाऊ शकते. पण भैया तुम्ही एवढे डिस्टर्ब का दिसता? काय झालं टॅलेंट काय कळा नाही बघ. काल मग आम्ही आपली गाडी घेऊन बेळगावला गेली होती. तिकडनं आली ती परस्परनं भेटतच घरी गेली. ह्यांच्यात काहीतरी मिली बघत चालू नाही ना? नाही नाही भैया, मामी अशी वागणार नाही. अरे त्या मामीचा काय भरोसा नाही. ती एक कलिंगडासारखी आहे. वरनं हिरवी तर आतनं लाल. तिचा नेमका रंग कुठला नाही हीच कळत नाही. मिंटल रंग बदलती तर सरड्याला लाज वाटेल. काय भैया, असू नको कलिंगड का. बया, मरणाचं ऊन पडलंय बाहेर. टोपी घ्यावी एखादी, नाही तर छत्री तरी वापरावी. मग पावसाळ्यात काड्याच मोडल्यात छत्रीच्या.
हा तर नवीनच घ्यावी लागेल. नाहीतर तुमच्याकडे असेल जुनी पाणी तर द्या आम्हाला. टॅलेंट हम्म देतो. चांगल्यातली चांगली दे बर का. नवीनच देतो. हा? हा चालतंय की. मोठ्या साईजची दे, नाहीतर तुझी देशील. मोठी देतो. हा? बाकी काय म्हणताय? कितीला आणलंय व कलिंगड? 60 रुपये. मामी तुम्ही काय बाजारात आलात का हो? नाही, असंच आपलं इकडच्या तिकडच्या गप्पा म्हणलं. इकडच्या तिकडच्या गप्पा राहू दे. काल बेळगावला गेला होता ना तुम्ही तुमच्या लाडक्या भाच्याला भेटायला? लई चुरू चुरू जीप चालते त्याची. तुमच्या पुढे चालत असेल, माझ्या पुढे नाही काय. बर गेलते मी तिथं, समज सांगून टाकलं काय काय झालंय ते. सगळं सांगितलं. मग काय एवढं एवढं तोंड करून उभं होतं. म्हणलं माझ्या नवऱ्याला तुमच्यामुळे ती पवाराची माणसं नाही ती बोलल्यात. अख्ख्या गावासमोर आबरू गेली आमची. घरात सोडा, पण गावात तरी पाय ठेवाल ना तर याद राखा, असं म्हणलं मी. आयो मग काय भैया, विचारायला नाही गेले मी, सांगायला गेले होते. चांगलंच ठणकावून सांगितलंय मी. कुणाच्या बापाची डर नाही आपल्याला. फेडरेशनचे अध्यक्ष आहे ना मी. अध्यक्ष एक बेस झालं बर का. आता काय तो गावातील असं वाटत नाही. तुम्ही कशाला घाबरता? आणि ते आले तरी मी आहेच की. ईशीवरनच माघारी पाठवते की नाही बघा. हा ते झालं, पण इकडे आमच्या सासूरवाडीचं काय? तुम्ही आला भांडणं करून, पण परत तिकडे जायचं असेल तर त्यात काय झालं, गेलं विसरून जावं म्हणायचं आणि जायचं. अव आपण त्या सरड्याचा आदर्श घ्यायला पाहिजे. कसंय, परिस्थितीनुसार त्या सरड्यासारखं आपल्याला रंग बदलता आलं पाहिजे. या निसर्गाकडनं काहीतरी शिका की भैया साहेब. आणि तसं बी आता आपण काहीच करायचं नाही. गावात चर्चा रंगायला लागली. शीतलचं घराबाहेर पडणं बंद झालंय. आपण फक्त वाट बघायची. शीतलच्या घरचे तुमच्या घरचं उंबर झाडायला कवा येते त्याची. देर यू आर मामी. गावात चर्चा रंगलीच पाहिजे आणि पवाराची माणसं नाक घासत आपल्या दारात आली पाहिजेत. कुठं फोकस लावून बसायला आपल्या? हा जागी घरी जाऊन झोप जा. आबा का त्याला माहितीत ना. अरे घरी उकडाने जीव नकोसा झाला होता, म्हणून म्हणलं जर हवा खात बसावं. नुसती हवा खा जाऊ नको, जरा पोटाला बी खात जा. खाशील तर होशील, नाहीतर वारासंग उडून जाशील. काय हसतेस का?